मित्रांनो, सकाळचे वाजलेत 9 आणि इकडे जोरदार पावसाची हजेरी लागलेली आहे. बघू शकता तुम्ही. तर आज आहे 19 तारीख आहे आज आणि पावसाची जोरदार हजेरी लागलेली आहे. बघू शकता. रोशन खूपच छान आहे, भरपूर काम करतो. नाचण्याची झाड बनवली ते बरोबर मच्छी बनवला की मका मिळाले. झाडच होती बाकरी मच्छी पातळ आहे ते बघ. हे माका नको 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 खा म्हणजे खा भाकरी खायची चांगली असते. चण्याची भाजी घ्या खा भात कमी खा पण भाकरी पूर्ण खा. शेवटचा आपला दिवस आहे आणि बघू शकता सगळं आपलं रानमाळ, पूर्ण रस्ता. दुकानावर लोणच्याची बरणी आणायला सगळ्यात बेस्ट लोणचं आहे. शेवटचा व्हिडिओ बघू शकता. दुपारची वेळ आपण आहोत आता. नमस्कार मित्रांनो, मी आपला दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आजचा व्हिडिओ आहे आपल्या घरचाच, कारण आपण नवीन घर बनवलेलं आहे ते आहे. तर त्याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. घर कसं आहे ते माझ्या पाठीमागं बघू शकता. मेन दरवाजा आहे म्हणजे. तर आता आपण पूर्ण घरचा व्हिडिओ दाखवूया. आपलं नवीन घर मस्तपैकी तयार झालेलं आहे आणि इकडे बबलू बाय एंट्री झालेली आहे. बाय. नवीन घर तुम्हाला दाखवतो. हा आहे आपला हॉल, बघू शकता तुम्ही. खूपच भारी. 2 ट्यूबलाईट आहेत आणि इकडे सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत. हे आमचे मोठे बाबा, ही आजी, हे आमचे चुलते, आमचे बाबा. हॉल मस्त आहे, मोठा आहे स्पेस. आणि इकडे आहे देवाची खोली, वरती माळा पण आहे. आपला देवाचा रूम आहे. 2 देव आहेत आपल्या पिरामध्ये, बघू शकता तुम्ही. लय भारी इकडे. आणि इकडे माळा पण काढलेला आहे, काही सामान वगैरे ठेवायला गणपतीचं. खूप छान. आणि ह्या बाजूला सीडी, टी व्ही वगैरे असा हा आपला देवाचा मधला रूम दाखवूया. आमचं चुलता हा एक रूम आहे, बेडरूम टाईप काढलेलं आहे. इकडे कबाड, घर छान दिकलं. तर कांदे बटाटे ठेवलेले, लय भारी. हा आहे बेडरूम, बघा खूप भारी. किचन, खिडकी इकडनं बाहेरचा व्ह्यू दिसू शकतो, बघू शकता. आणि इकडं हे
आपली मोरी. आता आपण आणि हा बाहेरचा परिसर. परिसर झाल्यानंतर ही पाठची बाजू, नारळीने पाठची बाजू आहे. ही एक नारळीन लय भारी. आणि इकडे अळू लावलेलं आहे आणि एक तांबाट्याचं झाड. आणि इथं हे कारल्याचं झाड दिसतंय. कारले आहेत का नाही, कारली तर कुठं दिसत नाही. हे कारल्याचं झाड. घरात हॉलमध्ये एंटर करतो तर मावशी आलेली आहे, इथं आई आहे आणि हा आपला हॉल आहे. बघू शकता किती बॅगा झालेल्या आहे, भरपूर बॅगा झालेल्या आहे. हा हॉल आहे आपला. हॉल नंतर हा किचन रूम आणि हा एक आपला बेडरूम. लय भारी. आणि इकडून तुम्ही बाहेर येऊ शकता. बाहेरचा व्ह्यू दाखवूया आपण तुम्हाला. इकडं मोरी आहे, हा बाहेरचा व्ह्यू आहे. बाहेरचा व्ह्यू, केळी, नारळीन, खूप छान, खूप भारी, लय भारी. ही आपली खोप आहे, सगळी लाकडं भरलेले आहेत. मस्त. बघतोय कधी गाडी येणार, कधी आपण जाणार. नमस्कार मित्रांनो, मी आपला दीपक. तर आज आपण चाललोय मुंबईला. तर आपली गाडी आहे राजापूर मुंबई सेंट्रल 5:30ची. थोड्याच वेळात आपली टेम्पो येईल. आणि आता आपला प्रवास थेट जुवाटी गाव ते राजापूर, राजापूर ते मुंबई सेंट्रल. तर मध्ये मैत्री पार्कला आपण उतरू. तर आजचा व्हिडिओ खूपच खास आहे, कारण सगळे आपल्याकडे आलेले आहेत. बघू शकता माझ्या पाठीमागं मावशी, आई, मोठे आई, तर भावजी आलेत. तिकडे ती पोरं वाडीत गेलेले आहेत. इथं बार टाईमच्या पक्क्या 4 वाजता बोललं तर 4 वाजता येतं. व्हिडिओ चालू आहे, यूट्यूबला येणार व्हिडिओ चालू आहे. काय जागा आहे पुढं? तू एका घेऊन ये, हिला बसू दे पुढं. सगळा गाळा भेट चालू आहे. तर आपले तुझा स्वर्गापेक्षा सुंदर आसा
आणि आता आपण आपल्या मंडळींना भेटूया आणि आपलं सामान आज नेहमीपेक्षा जास्त झालं आहे. 13 सामान झालेलं आहे आणि बघूया बारके काय करतो. राजापूर बस स्टेशन आणि 13 बॅग आहेत आपल्या. इकडं बबलू मोबाईलमध्ये बिझी आहे. बबलू अय इकडं आहे अजून देव. 5:45 वाजून गेलेले आहेत. गाडीचा पत्ता नाही आहे. इकडे कंटाळलेले काय बोलतात. आपली गाडी लेट का होत आहे काय माहिती कशाने. मुंबईतून येताना पण लेट, आता जाऊचं पण लेट. मुंबईत येताना तरी लेटच झाली. लेटच झाली. आपण इथं 4:15 4:30 पासून इथं बसलो. 5:45 झाली तरी पत्ता नाही. गाडी आलेला आहे बघू शकता. ना कंटाळा आला. कंटाळा आला तुला. कसलं कंटाळा. झोपली होती काय ग. थोडं अवघड कोड निसटून गेलाय पारा दिलाचा. फुलत काही झुरत काही जगनच हंगाम झाला फुलांचा. कोणीतरी फुल घातली अशी सुखाला आमची गाडी सुटलेली आहे आणि बारके तर खुश दिसतोय बघू शकता. बारक्या खुश आहे. गाडी भेटलेली त्याला फायनली बघू शकता. हसते. कुठे चालला तू. मुंबईला. झोप आली तो आता. झोपेल तो. गरमीने जीव चालला. गरमी गाडी आपली सुटलेली आहे आणि बारक्याला येत बघू शकता. नाही नको ना. आणि बघू शकता बाहेरचं वातावरण. जेवायला गाडी थांबली. आपली गाडी बबलूचं जेवण झालं आणि खाऊ काय घेतलंय काय. त्यांना वाटलं मी तर बनवून नाही आणले. रात्रीचे वाजले 3:30. आम्ही उतरलो मैत्री पार्कला. तिकडं आम्ही मैत्री पार्कला. इकडं बबलू बाई आई वहिनी बारक्या. आम्ही आलो घरी. बघू शकता सकाळी आणलेले पाव बबलू चाय बरोबर खातोय. इकडे बारक्या आहे उघडा. लय गरमी होते त्याला. इथं आई चाय बटर डुबून खाते. आपण पण घेऊया चाय. ही बघा ही आली चाय आणि आपला हा पाव खाऊया आपण. आणि आपला प्रवास अतिशय आनंदात सुखदायी झाला आहे. तर तुम्हाला दाखवलं स्टँडला उतरल्यानंतर 3 वाजता उतरलो आणि 4 वाजता आपण घरी आलो. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ आपण बघूया. गावसून आणलेलं सगळं सामान आहे काढता. या हा अननस आणि या खोबऱ्याच्या वाटिया आणि हो नारळ आणि हे खरडे. खरडे म्हणजे चारा बोरा. इकडे बघू शकता खोबरं.
खोबरा आपल्या कोकणात कसा किलो आहे? 270 चालू आणि 170-80 बोलतं. 270. चुकी झाली मित्रांनो. 270 रुपये किलो चालू खोबरा बघू शकता. जरा एक वाटी खोडून दाखव. उतारला होता आता उतारला. हे बघा किती मस्त, एकदम लय भारी. 270 रुपये. आणि हे बघा इकडं बिया, त्यात खोबराच असत तर टाकून द्या. आणि इकडे बबलू शेट मोबाईल मध्ये बिझी. मोबाईल मध्ये बिझी आहे. गावसून आल्यापासून हेच काम आहे त्याला. इकडे नाही दाखवायचं. आणि इकडे बारक्या उघडा गरमीले होते. आज आमचा आलेला दुसरा दिवस आहे. आणि काय आता खोबराच असत सगळा. नको पलटी मारू. मित्रांनो बघू शकता पूर्ण पावसाची तयारी झालेली आहे इकडे. खोबराच खोबरा. ठेव ना त्या पिशवीचं टाकून ठेव कशाकडे. खोबराच खोबरा. ताई बहिणी अक्का बघा लय भारी खोबरा. हा राजापूरचा खोबरा. आणि नारळ पण भरपूर आलेले आहेत. त्याच्यात काय आहे त्या त्या पिशवीत काय ते वेट. हा हा काय दाखवा. नाचणी मित्रांनो, ही बघा नाचणी. नाचणीची भाकरी आपण खातो, आईला आवडतात. आणि डायबिटीजसाठी चांगले आहेत ना. नाचणी भाकरी खावा मित्रांनो ज्यांना डायबिटीज आहे.